आज आपण कुठून आलात आणि इथं काय म्हणून निवेदन दिलेले? माझं नाव सूरज विनोद पवार आहे. मी मागासवर्गीय मुलं शासकीय वसतिगृह आलेलो आहे. तिथे जेवणाविषयी गैरवर्तणूक आणि जेवण नियमानुसार आणि बरोबर आळ्या निघत आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर आणि आचारीचे गैरवर्तणूक होत आहे. त्याच्यामुळे आम्ही तहसील लढा करून गैरवर्तणूक म्हणून आम्ही तक्रार करण्यासाठी आलेलो आहे. काय म्हणून तक्रार केलेली आपण या ठिकाणी? आळ्या निघत आहेत, जेवण बरोबर देत नाहीत, चपात्या शिजलेल्या नसतात आणि चपात्या शिजलेल्या नसतात जेवणाबद्दल आणि आचारी जास्तच बोलतात. जास्त बोलतात म्हणजे काय बोलतात? काय शिवीगाळ करतात का वेडवाकड बोलतात काय? वेडवाकडं बोलतो. ते शिवीगाळ वगैरे करत नाहीत? नाही, जास्त नाही. बरोबर. जास्त म्हणजे तर आपल्याला अपेक्षा काय आहे आता? आता अपेक्षा आहे ती तक्रार नोंदवावी आणि ते जे काय आहे ते जेवणाचे हे आपलं उपाय आपल्याकडे काय करा. पुरावे आहेत की तेथील अन्नामध्ये आळ्या किंवा वेगळं काही किडे वगैरे निघालेले आहेत? व्हिडिओज फोटोज आहेत पोरांनी बनवलेले आहेत. आपण कुठून आलेले आहेत आणि आता सध्याच्याला तिथे कर्मचारी किती आहेत? कर्मचारी आता 2-3 आहेत आपले आणि एक सिक्युरिटी गार्ड आहे आता जे बदलत राहते आणि आचार्य. आचारी आता इथं तुम्हाला अडचण कुणाची आहे सध्या? आता जेवणाची अडचण बरोबर देत नाही आळ्या वेळा.